जुन्या सांगवी परिसरातील मधुबन सोसायटीजवळ एका भटक्या कुत्र्याने 1 वर्षाच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन जाणाऱ्या महिलेवर अचानक हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या हातातून बाळ खाली पडल्याने ते सुद्धा जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. अमृता उदय बसन्नावार या आपल्या 1 वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन जात असताना एका कुत्र्याने त्यांच्यावर अचानक झेप घेतली आणि चावा घेतला. या गडबडीत बाळ त्यांच्या हातातून थेट रस्त्यावर कोसळले आणि जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या PCMCच्या पशुवैद्यकीय विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या महापालिकेच्या या निष्काळजी कारभाराविरोधात आता सांगवीतील नागरिक अत्यंत आक्रमक झाले आहेत. आता या घटनेनंतर तरी महापालिका प्रशासन खडबडून जागे होऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.